नारच ना. असं आहे ना की अशा प्रकारच्या ह्या कामामध्ये कुणाच्याही बाजूने निकाल लागला, कुणाच्या विरुद्ध निकाल लागला तरी दुसरी बाजू ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये जातच असते, त्याच्यामध्ये ते जाणारच. साहेब, निकाल लागण्यापूर्वीच संजय राऊत असतील किंवा उभाटा गटाचे जे नेते आहेत ते निकाल विरोधात जाणार असं म्हणत होते. आता राष्ट्रवादीची देखील तीच परिस्थिती आहे. अनिल देशमुख असं म्हणालेत की आता आमचा निकाल काय लागणार हे देखील आम्हाला कळालेलं आहे. हे बघा, याच्यामध्ये थोडासा आणखीन फरक आहे. अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या बाबतीमध्ये तिकडे जे आहे ते व्हीप जे आहेत ते बदलले. कोणी व्हीप काढले, कोणी आदेश दिले, कोणी काय केलं, अशा असंख्य अनेक गोष्टींची जी आहे चर्चा त्या केसमध्ये शिंदे गट आणि उद्धवजी ठाकरे यांच्या बाबतीमध्ये होता. इथे आमच्या इथे ती परिस्थिती नाही आहे. आमचा पूर्वीचा जो व्हीप आहे तोच आता व्हीप आहे. आम्ही व्हीप बदललेलंच नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये निश्चितपणे फार मोठा फरक आहे. साहेब, काही धाकधूक वाटते त्या प्रकरणी की आपला निकाल कसा, आपला कौल कसा होईल, आपला निकाल कसा, अशी काही धाकधूक? नाही, असं आहे की व्हीपचे और कालसुद्धा जे आहे त्यांची बरीचशी चर्चा, व्हीप कोण, व्हीपने दिलेले जे काही आदेश आहेत ते बरोबर आहे का, दुसऱ्या व्हीपने दिलेले आदेश बरोबर आहेत का, व्हीपची नेमणूक बरोबर आहे का, ह्या सगळ्या याच्या भोवती ज्या असंख्य गोष्टी फिरत होत्या त्या आपण पाहिलं. इथे आता हा भागच नसल्यामुळे जो आहे मला असं वाटतं की आमच्या बाजूची जी आहे बाजू जी आमची फार मोठी भक्कम आहे. कारण आमचा व्हीप बदललेलाच नाही. जो व्हीप 2 ग्रुप व्हायच्या अगोदरपासूनचा होता तोच व्हीप आतासुद्धा आहे. त्याच्यामुळे तो भागच आमच्याकडे येत नाही आहे. 12